एक हमारा देश भारत महादेश, आकाश माती पर्वत जंगल रंगों का समावेश, ला ला ला, एक हमारा देश. लहान असताना हे गाणं दूरदर्शनच्या माध्यमातून आपल्या कानात पडत असे आणि शाळेत जाता जाता असे गाणे आपोआप पाठ होऊन जायचे. मग आपल्याला असे वाटायचे की हा देश आपला आहे, हे आकाश आपले आहे, आपण इथे जन्म घेतला, ह्या भारत देशाची मातीही आपलीच आहे. मग आपण आनंदाने शाळेत जायचो. कशासाठी? छान छान गोष्टी, नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी. ज्या विद्यार्थ्याला जे आवडत असेल ते तो करायचा. अनावश्यक फालतूचे कॉम्पिटिशन कधीही मनात नव्हते. कारण आकाश, माती, पर्वत, जंगल सर्व आपल्यासाठी उपलब्ध होते. ज्याला ज्याच्याशी प्रेम होते ते सहज आपले स्वप्न पूर्ण करू शकत होते. जसे फुलों के शहर में हो घर अपना सारखे वगैरे. बहार अगदी फुलासारखे जीवन होते आणि त्यामुळे बरेच शहर गार्डन सिटीच्या नावाने प्रसिद्धही झाले. पण हळूहळू एका दशकातच हे चित्र फार बदलून गेले आणि आता रस्तेकाठेची हिरवळ दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि त्या जागी नुसते प्लास्टिकच्या पिशव्या वाढत जात आहेत. मनाला शांत करणारे हे दृश्य बघण्यासाठी लोकांना फार दूर दूर प्रवास करावा लागतोय. आपले नाही तर कमीत कमी आपल्या मुलांसाठी तरी विचार करायला पाहिजे ना. हे आकाश, माती, पर्वत, जंगल आपलेच आहेत. जर यांना कापण्यापेक्षा, यांना उद्ध्वस्त करण्यापेक्षा या पर्वत आणि जंगलांचे संरक्षण केले तर मग चला उठा. एक निर्दयी लकडहारे बनण्यापेक्षा या जंगलाचे, या पर्वताचे प्रेमी बनूया, त्यांचे रक्षणकर्ता बनूया. मग काय, जीवन म्हणजे बहारच, एक निसर्गरम्य बहार. तेव्हाच आपले जीवनही असे हिरवे हिरवे बनेल, जेथे आपले घर चैतन्य आणि समृद्धीने भरलेले असेल.